TET 2025 येस. तर आता या मागच्या आपली जी सिरीज चालू आहे TETची, त्या TETच्या सिरीजमध्ये प्रिव्हियस इयर्स जे क्वेश्चन्स आहेत, जी लेवल आहे ती लेवल चेक करते. एक पहिले याच्या पहिले आपण चेक केलं ते नंबर सिरीजमधले डिफिकल्टवाला पॅटर्न चेक केला होता. आता सेकंड जो आहे तो आजचा एजवर आहे, वयवारीवर. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मग चेक करायचं आहे की परीक्षेला काय लेवलचे प्रश्न पडले होते, राईट. पण याच्यामध्ये लक्षात ठेवा बघा, 2016 पासून ते 2021 पर्यंत TETला जे प्रश्न आले होते ॲज इट इज सेम तेच प्रश्न पडतील याची बिलकुल गॅरंटी नाहीये. आणि पडणार नाही हे पण कोणी सांगू शकत नाहीये. पण लेवल तुम्हाला खूप चांगल्या जबरदस्त प्रकारे तुम्हाला लेवल बनवायची आहे बघा. मग त्यासाठी काय करायचं की लेक्चर पूर्णपणे बघा. जर टेक्निक आवडले असतील तर याच प्रकारे आणखी जे म्हणजे या टाईपचे जे काही वयवारी टाईपवरचे SSCला काय लेवलचे प्रश्न पडले, रेल्वेला काय आले असतील, बँकिंगला काय असतील, MPSCला काय असतील, टेटला काय असतील, तर या सर्वांचा अभ्यास एकत्रित केला तर मग तुम्हाला काही कोणती परीक्षा अवघड वाटणार नाहीये. ठीक आहे. तर जर समजा तुम्हाला हे भारी वाटलं तर मॅथ्स बाय सचिन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या TETची बॅच आहे 499 रुपयाला, ती बॅच तुम्ही घेऊ शकता बघा, राईट. ओके. तर 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष होते. सांगा आता 4 वर्षापूर्वी सुमित व राजू या दोघांच्या वयाची बेरीज किती होती? 31 वर्ष, राईट. कोणी पण लेक्चर शेवटपर्यंत थांबू नका बघा. लेक्चर शेवटपर्यंत बघायचं म्हणजे बघायचंच बघा, राईट. जर TET पास व्हायचं असेल तर, अदरवाईज तुमच्याकडे भरपूर पर्याय आहेत, तुम्ही ते पर्याय निवडू शकता. क्लिअर. आणि सेटअप बदललेला आहे, थोडं लाईटचा इश्यू आहे, त्या लेवलची क्लॅरिटी नाही जी पहिलीची क्लॅरिटी आहे. पण तुम्हाला प्रश्न दिसेल आणि व्हिडिओ पण दिसेल, आवाज पण ऐकेल आणि मी पण दिसणार, या लेवलची तर क्लॅरिटी आहे बघा. ओके. थोडं कॉपरेट करा. आता बघा काय असेल की 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष होते. जर सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल तर राजूचे 5 वर्षांनंतरचे वय किती? तर सर्वात पहिले महत्वाचं समजून घ्या बघा की दोघांच्या वयाची बेरीज आणि दोघांच्या वयातला जर फरक दिला असेल, दोघांच्या वयाची बेरीज आणि दोघांच्या वयातला फरक दिला असेल तर नेमकं करायचं काय? तर सर्वात पहिले ते चेक करा सध्याचं वय आहे का बघा. वय 4 वर्षापूर्वी होतं. 4 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज 31 वर्ष होती. मग याचा अर्थ सध्या जर दोघांच्या वयाची बेरीज विचारली सध्या, तर सुमितचे 4 वर्ष, राजूचे 4 वर्ष, एकूण 8 वर्ष वाढणार. म्हणजे किती असणार आहे? 39. सध्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 39 आहे, राईट. मग सध्या दोघांच्या वयाची बेरीज 39 आहे आणि त्यांनी काय सांगितलं की सुमित हा राजूपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 3 वर्षांनी लहान आहे. मग ज्या वेळेस तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी दिली असेल तर बेरजेतून वजाबाकी मायनस करा, राईट. बेरजेतून वजाबाकी मायनस करा. मग 39 मधून 3 मायनस केले, उत्तर किती आलं सांगा? 36. 39 मधून 3 वजा केले. बिलकुल भावा समजून घ्यायला वेळ लागणार आहे 5 मिनिटं 2 मिनिटं, पण याच्या पुढचा प्रश्न जेव्हा तुला सांगेल ना सेकंदात तुझा आन्सर येऊन जाईल, बरोबर आहे. कारण कन्सेप्ट जो आहे तो समजायला वेळ लागते, टेक्निक समजायला वेळ लागते. भापट पसरा वगैरे काहीतरी इकडचं तिकडचं घ्यायचं, खाली वर करायचं आणि आन्सर काढायचं, याला काही टेक्निक म्हणत नाहीत बघा, राईट. पहिले समजून घ्या की दोघांची बेरीज आणि दोघांचा फरक दिला असेल तर त्यांच्या फरक बेरजेतून फरक मायनस करा आणि आलेल्या उत्तराचे 2 समान भाग करा, 18 आणि 18, आणि देन त्याच्यानंतर हे 3 जे आहे ते एकामध्ये ऍड करा. मग आता तुम्हाला काय ठरवायचं आहे? ते तुम्हाला ठरवायचं आहे की कोण लहान आहे. सुमित राजू पेक्षा जो आहे तो 3 वर्षांनी लहान आहे. सुमित लहान आहे. मग सुमितचं वय झालं 18 आणि राजूचं वय झालं 31. सुमितचं वय 18, राजूचं वय 31. तर तुम्हाला विचारलं की राजूचे 5 वर्षांनंतरचे वय किती? तर 21 + 5 उत्तर आहे 26. आता तुम्ही म्हणाल की सर मला काही समजलं नाही, मी तुमचा व्हिडिओ बघणारच नाहीये. तर तुझ्यासाठी भावा एक 10 सेकंद माझ्यासाठी थांब, मी तुला 10 सेकंदामध्ये तुला पुढचा प्रश्न समजून सांगेल. वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे व यांच्या वयातला फरक 24 वर्ष आहे, तर वडिलांचं वय किती? समजला बाबा? या टाईपचा प्रश्न एक्झामला येतो. मग बेरीज आणि फरक दिला तर बेरजेतून फरक मायनस करा, आलेल्या उत्तराचे 2 समान भाग करा आणि याच्यामध्ये काय असणार आहे? 24 टाकून द्या. 8 × 4 = 12, 42. वडिलांचं वय 42, मुलाचं वय 18. हे राहते बाबा पॉवर.
बरोबर, याला म्हणतात गोमाशा पॅटर्न. ठीक आहे, येस भावा. नेक्स्ट प्रश्न, पुढचा प्रश्न. एका कुटुंबातील 8 सदस्यांचे सरासरी वय 24 वर्ष आहे. कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे सरासरी वय 5 ने कमी होते. आता याला तुम्ही दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकता. एक बेसिक मेथड जी आहे ती काय सांगते बघा, की एका कुटुंबातील 8 सदस्यांचे सरासरी वय, मग एकाचं वय 24 वर्ष, असे एकूण 8 जण आहेत, मग यांचं वय झालं 192. बरोबर. सरासरी काय सांगते, सरासरी म्हणते की प्रत्येकाचं वय तेवढंच असलं पाहिजे. केवढं? 24 वर्ष. सरासरी 24. आता तुम्ही जर सांगितलं की आम्ही रूम मध्ये 4 जण राहता आणि आमच्या 4 जणांकडे सरासरी 15 रुपये आहेत, तर तुम्ही म्हणजे याचा अर्थ काय आहे की प्रत्येकाजवळ 15 रुपये असावंच असं नाहीये. तर प्रत्येकाजवळ 15 रुपये असावं असं नाहीये, पण सगळ्यांचे पैसे जमा केले आणि त्याला जर समजा इक्वल भाग मध्ये डिवाइड केलं तर मग प्रत्येकाजवळ 15 रुपये आले. बरोबर. आम्ही घरामध्ये 4 जण राहता आणि 4 जणांचं कोण राहते? आई वडील भाऊ बहीण. बरोबर. आई वडील भाऊ बहीण आम्ही 4 जण राहता आणि 4 जणांचं एकूण सरासरी वय जर समजा तुम्हाला विचारलं तर 20 वर्ष. पण मनातल्या मनात प्रश्न येते की वडिलांचं वय 20 वर्ष कसं असू शकते? बरोबर. मग त्यावेळेस काय असेल की मग आपल्याला समजायला पाहिजे की सगळ्यांच्या वयाची बेरीज भागिले 4 म्हणजे 20 वर्ष आहे. मग आता सरासरी किती आहे? 24 आहे. एकूण 8 जण येतात, 24 8 192. त्यानंतर काय सांगितलं की कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे, मग कुटुंबामध्ये एकूण किती जण होते? पहिले कुटुंबातील 8 सदस्य, पहिले जण होते 8. बरोबर. मग त्या 8 मधला एक सदस्य गेला, मग राहिले किती आता? 7. मग आता एक सदस्य एक्सपायर झाल्यामुळे, वारल्यामुळे त्या कुटुंबाचं सरासरी वय कितीने कमी झालं? 5 ने कमी झालं. 5 ने कमी झालं. पहिले होतं 24, आता झालं 5 ने कमी 19. 5 ने कमी झालं 19. बरोबर आहे. 5 ने कमी झालं 19. तर मग आता या ठिकाणी तुम्हाला जर समजा विचारलं असेल तर एकूण वय किती झालं असेल? 7 जणांचं 133, 8 जणांचं 192 आणि 7 जणांचं 133. मग याचा अर्थ असा आहे की एक जो कमी झाला, जो एक्सपायर झाला, त्याचं वय किती? 12तून 3 गेले 9 राहिले आणि 6तून किती? 8तून 3 गेले 5. तर उत्तर किती आहे? 59. उत्तर आहे तुमचं 59 असेल तुमचं आन्सर. करेक्ट. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं बघा, नेक्स्ट जो आहे क्लिअर. आता याच्यामध्ये सेकंड मेथड जी आहे की तुम्ही असंही म्हणू शकता की एकूण 8 जणांपैकी, आता बघा स्मार्ट अप्रोच जे आहे, स्मार्ट अप्रोच जे आहे ते अप्रोच काय आहे? एकूण तुम्ही 7 जण म्हणले तुम्ही. बरोबर. मग एकाचं किती आहे? 7 जणांचं वय 5 ने कमी व्हायले, कारण एक जण तर एक्सपायर झाला आणि एक्सपायर झाल्यामुळे बाकीच्या 7 जणांचं वय जे आहे ते 5 ने कमी झालं. 7 5 35 आणि पहिलेच सरासरी किती आहे? 24. तर उत्तर आहे तुमचं 59. ठीक आहे. तर या गोष्टी समजण्यासाठी असं एका प्रश्नातून समजत नाहीये. आपलं काम असते की खरंच हा हे ठीक वाटायले मला, आणि हे जर मला ठीक वाटलं तर समजून घ्यायचं की मला हाच क्लास लावायचा आहे. ठीक आहे. बरोबर आहे. असं नाही की म्हणजे पहिल्या झटक्यात मला सगळ्या गोष्टी समजून चालल्या. आता मे बी पॉसिबल असं असू शकते की तुमचा अभ्यास त्या लेवलला झाला आणि तुम्हाला जे टीईटी काय आहे हे बघायचं असेल आणि समजलं असेल तर समजून घ्यायचं तुमच्यापेक्षा ग्रेट कोणीच नाहीये. पण जर समजा तुम्हाला उत्तर आले नाही तर घाबरायचं काही काम नाहीये. तुम्हाला बॅच घ्यायची, ज्याचा क्लास तुम्हाला चांगला वाटला त्याची बॅच घेऊन टाका. बघा 400 500 1000 रुपये काही नाही कचरा होऊन गेला बघा ऑनलाईन मध्ये. कोणी 10 रुपयाला बॅच देते, कोणी 5 ला देते, कोणी 1 ला देते. आता डिपेंड करते की त्या कंटेंट कसा आहे तो. बरोबर आहे. काही जणांचा 4000 रुपये फीस असून सुद्धा कंटेंट काहीच नाही, आणि काही जणांचा 14 रुपये आहे पण कंटेंट चांगला आहे. तर आपण त्याला क्रिटिसाइज नाही करू शकत की कोण चांगलं कोण वाईट आहे. त्याला तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय भारी वाटते, तुम्हाला काय चांगलं वाटते. राईट. एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती वर्ष आहे? आता मला सांगा, एकूण 36 होते. बरोबर आहे. विद्यार्थी संख्या 36 होती. मग त्यामध्ये एक जण आला, झाले किती मग? 37. 36 झाले 37. राईट. आणि त्या 37 जणांचं वय सरासरी वय पहिले 14 वर्ष होतं, म्हणजे पहिले वर्गात सगळे मुलं होते आणि त्या सगळ्या मुलांचं वय जे होतं 14 वर्ष होतं. आणि त्या 36 जणांमध्ये वर्ग शिक्षक आला. मग शिक्षक आल्यानंतर काय झालं की वय जे आहे ते कितीने वाढलं? 1 ने वाढलं. एक पहिला पॉइंट की 36 जणांमध्ये एक जण आला म्हणजे झाले 37, आणि या 37 जणांचं वय प्रत्येकी 1 ने वाढलं म्हणजे 37 वर्ष वाढले.
कोणाच्या एंट्रीमुळे? शिक्षकाच्या एंट्रीमुळे. मग तुम्हाला जर विचारलं की शिक्षकाचं वय किती, भाऊ 37 न जास्त आहे. कोणापेक्षा? त्या सर्व विद्यार्थ्यांपेक्षा 37 न जास्त आहे. सर्व विद्यार्थ्यांचं वय किती आहे? 14. तर उत्तर आहे तुमचं 51. उत्तर आहे तुमचं 51. भावा या आता तुम्ही म्हणता की सर ह्या गोष्टी लक्षात राहतील का? बरोबर आहे. सहज कोणाचा नजर समजा काय असेल, नंबर जर आला तुमच्या मोबाईलमध्ये आणि ते जर तुम्ही डिलीट करण्याच्या पहिले 4दा जर समजा डोक्यात घालला, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. तसंच आहे की जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे तुम्हाला ते पाठ होऊन जातील. बघा कन्सेप्ट जे आहे ते क्लिअरिटीने सहित पाठ होऊन जातील. येस, पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. ओके, थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल. पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.1/4 पट. आता सांगा 1.1/4 पट म्हणजे 5/4 आहे. 4 1 4 आणि 1 5/4 आहे. बरोबर. मग आता या ठिकाणी बघा की हे वय कधीच आहे? 5 वर्ष लग्नाच्या पहिलेच असेल का? नाही. जे वय जास्त आहे ते सध्याचं आहे. म्हणजे पूर्वाचे सध्याचे वय जे आहे ते 5 आहे आणि लग्नाच्या वेळेसचे वय किती आहे? 4 आहे. राईट. एक तर पॉइंट क्लिअर झाला की पूर्वाचे सध्याचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या 1.1/4 आणि बाबा 1.1/4 म्हणजे 4 1 4 आणि 1 5/4 आहे. राईट. आता याच्यामध्ये सगळ्यात भारी काय सांगतो तुम्हाला बघा की आपल्याला समजायला पाहिजे की या ठिकाणी काय म्हणजे असं नियमानुसार जायचं नाही. कोणी पण सांगाल ना भाऊ पूर्वीचं वय म्हणजे कमी असणार आहे, सध्याचं वय जास्त असणार आहे. तर सध्याचं वय 5 आहे पूर्वाचं आणि लग्नाच्या वेळेचं 4 आहे. मग गुणोत्तराच्या मांडणीनुसार दोघांच्या म्हणजे पूर्वाचं, सध्याचं आणि लग्नाचं याच्यातला फरक कितीचा आहे? गुणोत्तरानुसार 1चा आहे. पण प्रश्नानुसार सांगितलं की वय 6 वर्षापूर्वी लग्न झालं म्हणजे 1ची किंमत 6 आहे. म्हणजे पूर्वाचं सध्याचं वय 6 पंचे 30 आणि लग्नाच्या वेळेचं वय आहे 24. क्लिअर आहे. आणि याच्यावरच सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत, परत परेशान होतं. क्लिअर. पहिला पॉइंट तर काय केला की 1.1/4 म्हणजे 5/4 म्हणजे सध्याचं वय लग्नाचं वय 4 आणि सध्याचं वय 5 आहे. फरक आहे 1चा. फरक 1चा आहे. तुम्हाला सांगड घालायची गुणोत्तराची काय असेल की रियालिटी सोबत. मग फरक 1चा आहे पण प्रश्नात सांगितलं की फरक 6चा आहे. म्हणजे 1ची किंमत 6 आहे, 5ची किंमत 30 म्हणजे सध्याचं वय 30 आहे आणि लग्नाच्या वेळेचं वय 24 आहे. क्लिअर. एकदम पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर तिच्या मुलीचे आजचे वय. आता पूर्वाच्या मुलीचे आजचे वय लग्न झालं सांगितलं नाही, ठीक काय हरकत नाही. लग्नानंतर मुलगी झाली ती पण सांगितली नाही, काय हरकत नाही. आणि आता काय सांगायला ते ना की लग्नाचे मुलीचे वय, तिचं आजचं जे वय आहे, मुलीचं वय किती आहे, तिचे आजचे जे वय आहे या आजच्या वयाच्या किती पट सांगितलंय? 1/6 पट. 1/6 पट म्हणजे याचा अर्थ मुलीचं आजचं वय किती आहे? 5 वर्ष. राईट. मुलीचं आजचं वय आहे 5 वर्ष म्हणजे मुलगी 5 वर्षाची आहे. मुलगी 5 वर्षाची आहे. आता त्याने काय सांगितलं की पूर्वाचं लग्न 2000 साली झालेलं आहे. मग पूर्वाचं लग्न 2000 साली झालेलं आहे. पूर्वाचं लग्न 2000 साली झालेलं आहे. ठीक आहे. आणि पूर्वाचं आत्ताचं मुलीचं वय 5 वर्ष आहे. लग्न झालं 6 वर्षापूर्वी. राईट. लग्न झालं 6 वर्षापूर्वी. मग आता सांगा जर लग्नाच्याच वर्षी जर मुलगी जन्माला आली असती, येस मनामध्ये असलं काही गडूळ विचार आणू नका बघा, हे जमणारच नाही मला बघा, म्हणूनच तुम्ही मागे राहिल्या बघा. एक इमॅजिन करा जर समजा लग्नाच्या वेळेसच मुलगी जन्माला आली असती तर तिचं वय आता काय झालं असतं? 6 वर्ष झालं असतं. पण तिचं वय किती आहे? 5. म्हणजे याचा अर्थ लग्नाच्या नंतर 1 वर्षानंतर मुलगी जन्मलेली आहे म्हणजे 2001 साली. म्हणजे 2001 पासून 5 वर्ष पुढे गेलं ते झाले मुलीचं सध्याचं वय. म्हणजे याचा अर्थ मुलगी जन्मली 2001 साली. क्लिअर. येस मला माहिती आहे की थोडं फास्ट होत आहे, काहीच हरकत नाहीये, कारण आपल्याला फक्त बघायचं आहे. अरे हे प्रश्न एवढे भयंकर, हे मास्तर तर काही दिली ना गेले ना, एक्सचा नाद आहे ना वायचा नाद आहे. इथं फक्त ना फक्त नजरेचा खेळ आहे. गोमाशे पॅटर्न म्हणलं की भावा फक्त खेळ नजरेचा नाद वर्दीचा, तसा खेळ नजरेचा नाद टीईटीचा. विषयच नाही भावा, फक्त ना फक्त बघायचं काम करायचं. राईट. येस. 2 वर्षापूर्वी अंजलीचे वय वत्सलाच्या वयाच्या 1.25 पट होते. आता बघतोच
माईक आता बघतो यांना कसं बिना एक्स सोडवते. येस भावा, 2 वर्षापूर्वी अंजलीचे वय वत्सलाच्या वयाच्या 1.25 पट. तर सर्वात पहिला पॉइंट असा आहे की ज्या पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतात, असं मला माहित आहे या ना फुल टेन्शन मध्ये 1.25 पट म्हणजे मी काय करू. अरे दाद्या, तसं करायचं नाही, टेन्शन घ्यायचंच नाहीये बघ. 2 पट म्हणलं की 1चं 2 करायचं माहित आहे, पण त्याला थोडस काय असेल की एक साईडलाईन दे आणि त्याला चेक कर. 2 पट म्हणलं की 100चं 200, 1.5 पट म्हणलं की 100चं 150, 2.5 पट म्हणलं की 100चं 250 आणि 1.25 पट म्हणलं की 100चं 125. सर याच्यानं काय व्हायले बघ, याच्यानं खूप भारी मजा येईल बघ. बघ काय असेल, 100 1 100, 100 2 200, 50 2 100, 50 3 150. राईट. हॅलो, चालू आहे की धकला झालं. येस, 50 2 100, 50 3 150, 50 2 100, 50 5 250, 50 2 100 किंवा काय असेल 25 चोक 100 आणि 25 5 125. म्हणजे किती असणार आहे, 4 जसे 5 असेल तुमचं गुणोत्तर. म्हणजे ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटलं की 2.25 पट 2.5 पट 3 पट काय असेल, तर त्यावेळेस तुम्हाला काय या पद्धतीने तुम्हाला मांडणी करायचं. ठीक आहे. तर पहिला पॉइंट अतिशय महत्वाचा, कोणाचं वय, कोणाचं वय, अंजलीचं वय. कोणाच्या वयाच्या, वत्सलाच्या. मग अंजलीचं वय वत्सलाच्या वयाच्या 1.25 पट आहे. म्हणजे याचा अर्थ वत्सलाचं वय घ्यायचं किती, 4 आणि अंजलीचं किती घ्यायचं आहे मग 5. वत्सलाचं वय घ्यायचंय 4 आणि अंजलीचं वय घ्यायचंय 5. क्लिअर. आणखी 4 वर्षांनंतर वत्सलाचे वय अंजलीच्या वयाच्या 5/6 पट. आता इथं लई ताण घ्यायचंच नाही बघ भावा. कमी वय कोणतं आहे, 5. मग 5 काय कमीच्या खाली घेऊन टाक 5. जास्त वय आहे 6, इथं 6 घेऊन टाक. अंजलीचं वय 6, वत्सलाचं वय 5. आता एक सर्वात सिंपल पॉइंट भाऊ, गुणोत्तर चेंज व्हायले म्हणजे वय वाढायले बघ. मग वय कितीने वाढायले सांग. 1 वर्षानं वय वाढलं, हे पण 1 वर्षानं वाढलं. म्हणजे गुणोत्तरानुसार वय 1 वर्ष पुढे चाललंय. गुणोत्तरानुसार वय 1 वर्ष पुढे चाललंय. पण वयानुसार किती वर्ष सांगले की 2 वर्षापूर्वी. हे गुणोत्तर आहे 2 वर्षापूर्वीचं, हे गुणोत्तर आहे 4 वर्षानंतरचं. म्हणजे जर समजा सध्या तुम्ही 2025 मध्ये असेल, तर अंजली आणि वत्सला एकमेकाला काय सांगतायत बघा की 2 वर्षापूर्वी म्हणजे 2023च्या घटना सांगत आहेत आणि त्यांनी प्लॅन करत आहेत की 4 वर्षांनंतर म्हणजे 2029, सध्या 25 चालू आहे, 4 वर्षानंतर 2029, 2 वर्षापूर्वी 2023. म्हणजे किती वर्षाचा गॅप आहे, 6 वर्षाचा. इथं पण बघू शकता तुम्ही, हे 4 वर्षांनंतरचं, हे 2 वर्षापूर्वीचं. म्हणजे या दोघांचा गॅप आहे 6 वर्ष. म्हणजे 1 ची किंमत 6 वर्ष आहे भावा. परत एकदा नक्का 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 नको सर, म्हणजे डोकं दुखायले बघा. बिलकुल टेन्शन नको भावा. कारण मार्केटला टिकण्यासाठी मेहनतली कामाची आहे बघ. ओके, हलकं फुलकं करून मार्केट सध्या बेजार आहे बघ, निवळ बेजार. 10 लाखच्या वर फॉर्म येतात दरवर्षी. तयारी करणारे लाखो करोडो आहेत, पण त्याच्यामध्ये आपण कशी बाजी मारणार, तर आपल्याला थोडंसं भारी करावं लागेल ना मालक. बरोबर आहे, क्लिअर आहे. मग 2 वर्षापूर्वी 4 वर्षानंतर फरक आहे 6चा. गुणोत्तरानुसार फरक आहे 1चा. वर्षानुसार फरक आहे 6चा. म्हणजे हे किती पट आहे, 6 पट आहे. आणि हे 6 पट आहे, तर दोघांच्या वयातील फरक किती, इथला फरक आहे 1चा. 1 गुणिले 6 6. उत्तर असणार आहे तुमचं 6. पर्याय क्रमांक 2. चल पुढचा प्रश्न काढा, आन्सर तुम्ही. पुढचा प्रश्न सांगा. 4 वर्षापूर्वी हमीदा व अक्षदा यांचे एकूण वय 41 वर्ष होते. जर हमीदा अक्षदापेक्षा 3 वर्ष लहान आहे, तर अक्षदाचे 5 वर्षानंतरचे वय किती वर्ष असेल. राईट. बघा प्रश्न एकदम जबरदस्त आहे. मी पहिले सांगितलं की टीईटीचा पेपर म्हणजे दिसायला सोपा आहे बघा, पण जे लँग्वेज आणि त्याच्यामधला जो कंटेक्स्ट आहे तो तुम्हाला नॉर्मली सॉल्व्ह नाही होणार बघा. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू वारंवार हॅमरिंग करायचं आहे, जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे, जेणेकरून काय असेल की तुम्हाला प्रश्न बघितला की लगेच त्यासाठी उकल झाली पाहिजे बघा. जसं की बघा, 4 वर्षापूर्वी हमीदा व अक्षदा यांचे एकूण वय 41 वर्ष होते आणि हमीदा अक्षदापेक्षा 3 वर्ष लहान आहे.
मी आता थोड्या वेळाखाली आपला जो पहिला प्रश्न होता तो प्रश्न बघा, सेम टाईपचा प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे? 4 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज 41 आहे. 4 वर्षापूर्वी, राईट? 4 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज 41. पण भावा आपल्याला सध्याची पाहिजे. मग सध्याची बेरीज किती असणार आहे? 41. हमीदाचं 4 वर्ष, अक्षदाचं 4 वर्ष, दोघांचं 8 वर्ष वाढणार, म्हणजे बेरीज होणार 49 वर्ष, राईट? मग दोघांच्या वयाची सध्याची बेरीज आहे 49. सेकंड, दोघांच्या वयातला फरक कितीचा आहे? 3चा. मग आता तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, बेरीज आणि फरक दिला तर बेरजेतून फरक मायनस करा, आलेल्या उत्तराचे 2 समान भाग करा आणि त्याच्यामध्ये हे 3 टाकून द्या. तर जास्त कोणाचं आहे? हमीदा अक्षदापेक्षा 3 वर्ष लहान आहे, म्हणजे हमीदाचं वय 23 आहे आणि अक्षदाचं वय 26 आहे. तर 5 वर्षांनंतर अक्षदाचं वय किती? 26 प्लस 5, उत्तर आहे 31 वर्ष. क्लिअर? मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 3/7 पट आहे, राईट? मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 3/7. कोणी सांगेल? वडिलांचं वय 7 वर्ष, मुलाचं वय 3 वर्ष. गुणोत्तरानुसार दोघांच्या वयातला फरक किती आहे भावा? 4. गुणोत्तरानुसार फरक 4चा आहे, पण प्रश्नानुसार दोघांच्या वयातला फरक किती आहे? 40. तर 4ची किंमत 40 म्हणजे किती पट आहे भावा? 10 पट आहे. क्लिअर? 4ची किंमत 40 आहे म्हणजे 10 पट आहे. म्हणजे वडिलांचं वय 70 वर्ष आणि मुलाचं वय 30 वर्ष. आता प्रश्न काय विचारला? प्रश्न विचारला की आणखी 10 वर्षानंतर दोघांच्या वडिलांच्या वयाच्या किती पट आहे? मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या किती पट आहे? 10 वर्ष ऍड केले, 70 आणि 10 80, 30 आणि 10 40, 80/40, 40/80. तर उत्तर आहे तुमचं 40/80 म्हणजे 1/2 पट. 1/2 पट आहे तुमचा आन्सर, पर्याय क्रमांक 3. येस. 5 वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या 1.25 पट होते. येस. फास्ट झालं तर तुम्हाला नंतर चेक करायचं ना रे, रिवाइज करून बघायचं, तुम्हाला रिवाइंड करायचंय, बघायचंय. पाच वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या 1.25 पट. परत 1.25 पट आलं, परत 1.25 पट आलं आणि 1.25 पट आलं की आपलं 4/5 पार होऊन गेलं, बरोबर आहे? मग कोणाचं वय? सियाचे वय कोणाच्या वयाच्या? हिमांशूच्या वयाच्या 1.25 पट आहे. सियाचं वय हिमांशूच्या 1.25 पट आहे. किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी, राईट? हे आहे 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी इकडे देतो या साईडला. सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या 1.25 पट, 4/5. आणखी 5 वर्षानंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या 6/7 पट आहे. आणखी 5 वर्षानंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या 6/7 पट आहे, बरोबर आहे? हिमांशूच्या वयाच्या 6/7 पट आहे. क्लिअर? त्यानंतर तर तुम्हाला विचारलं की दोघांच्या वयाची बेरीज किती आहे. क्लिअर? मग आता सांगा, सिंपलसा प्रश्न आहे, हे किती वर्षापूर्वी आहे? 5 वर्षापूर्वी. हे किती वर्षानंतर आहे? 5 वर्षानंतर. म्हणजे यांच्यातला फरक कितीचा आहे? 10चा. गुणोत्तरानुसार फरक कितीचा आहे? 2चा. पण 2ची किंमत 10 आहे म्हणजे किती पट आहे? 5 पट आहे. मग आपल्याला काय विचारलं की दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? तर 5 + 4 9 आणि 9 किती? 45. अरे भावा, हे 45 कधीचा आहे? 5 वर्षापूर्वीचा आहे. तर सध्याच्या दोघांच्या वयाची बेरीज असणार आहे 45 आणि 10 55 वर्ष असेल तुमचं आन्सर. 55 वर्ष, राईट? येस. मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट होते. 12 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट होते. आता या ठिकाणी प्रॉब्लेम काय बघा, इथं डायरेक्ट तुम्हाला 12 नाही घेता येणार, बरोबर का? कारण वयातला फरक नेहमी सारखा असला पाहिजे. वडिलांचं वय जेवढं कमी झालं तेवढंच मुलाचं कमी झालं पाहिजे, वडिलांचं जेवढं वाढलं तेवढंच मुलाचं वाढलं पाहिजे.
बाबा तुम्ही सकाळी लवकर उठाले, तुम्ही तुम्ही लवकर काय तुमचं वय संपते बघा. मी उठच नाही गेलो, माझं वय संपणार बघा. हे हे तुझी बालिश बुद्धी आहे की नाही, तुला वयाच्या 50व्या वर्षी पण लग्न करूच देणार नाही बघ, बरोबर आहे. मग तुला जर लग्न करायचं असेल तर चांगले व्यवस्थित मास्तराकडे अभ्यास कर, क्लास लाव आणि लगेचच्या लगेच पास होऊन काय असेल लग्न करून टाक बघ. याच्याशिवाय तुला पर्यायच नाही बघ. ठीक आहे. मग इकडे तिकडे कुठेही दांडियामध्ये काय असणार, तंगडे वर करून बघण्यात काही मजाच नाही बघ. आता सध्या काय चालू आहे ते समजून घे बघ. वयातला फरक सारखा आहे का? नाहीये. पण तुला काय करायचं की यांच्यातला फरक सारखा करायचा. आता हे काय आहे नेमकं मला तर काय समजणार गेले सर बघा. मायचं नेट टीईटी आहे म्हणून बघायला बघा, नाहीतर बघलच नसतं बघा. तर याच्यासाठी आपला एज वय वारीवर एक टॉपिक 2-3 व्हिडिओ आहेत, ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या बघा. राईट, 2-3 व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की हे कन्सेप्ट आहेत तरी काय. बरोबर. माझं काम आहे की PYQ घ्यायचं काम माझं आहे, पण तुमचं काम काय आहे की हे जर नाही समजलं तर याच्या बदल्यामध्ये तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट काय असेल की कंटेंट जो आहे कुठं आहे, तर ऍप्लिकेशन मध्ये पण आहे आणि युट्यूबला पण आहे. क्लिअर आहे. तर बघा मग आता खालचा फरक किती आहे सांगा. खालचा फरक आहे 1चा, या फरकाने वर्गुणा 3 1 3 1 1 1. वरचा फरक आहे 2चा, बे दोन्ही 4 बे 1 बे. आता सांगा वडिलांचं वय 1 ने वाढलं, मुलाचं वय 1 ने वाढलं, पण त्यांनी किती सांगितलं? त्यांनी सांगितलं 12 वर्ष. तर हे किती पट आहे? 12 पट. तर वडिलांचं वय आहे 12 त्रिक 36 आणि मुलाचं वय आहे 12 1 12. राईट, 12 1 12. आता तुम्हाला जर समजा टीईटीची जर समजा बॅच घ्यायची असेल, बरोबर आहे, टीईटीची जर बॅच घ्यायची असेल तर ही बॅच घ्या बघा. राईट, किती आहे? 499 आहे. ऑफर 799 आहे, पण मला वाटतं बहुतेक 499 मध्ये बॅच घेतलेली आहे बघा. 499 मध्ये बॅच आहे बघा. क्लिअर. तर या बॅचचा फायदा जरूर घ्या बघा आणि तुमचा रिस्पॉन्स मिळालाच पाहिजे. आणि तुमचा रिस्पॉन्स मिळाला की तुम्हाला माहिती आहे की एकदा का रिस्पॉन्स भेटला की तुम्ही टेटचं चेक करून बघा. राईट, बाकी मार्केट भयंकर भयंकर ब्रँडने काय माती खाल्ली ते तुम्हीच बघा, चेक करा. बरोबर. नुसतं पझलचा मारा, पझलच येते म्हणा. पझल, अरे थांब बाळा, पझल येते हे बरोबर आहे, पण पझलच्या व्यतिरिक्त काय येते? आम्ही छाती टोकून सांगितलं होतं, वनरक्षकला सांगितलं होतं. कधी सांगितलं? उद्या पेपर होणार आहे, पुढच्या आठवड्यात पेपर होणार आहे. महामॅरेथॉन लेक्चर घेतला आपण 4 तासाचं आणि आपण सांगितलं होतं की याच्या बाहेरचा प्रश्न पडला तर मिशा काढून गावावर येईल. तुम्ही प्रश्न सोडून टाका, पेपर जसा जसा त्या मॅरेथॉन लेक्चर मधला आहे तुम्ही कधी पण चेक करू शकता. वनरक्षक मॅरेथॉन लेक्चर. सेकंड, तलाठीला पण सेम सांगितलं की आपण जे शिकवायला बाहेरचा प्रश्न पडणारच नाही. DMER ला पण सांगितलं, सेम तसं झालंय. आणखी सर्वात महत्त्वाचं टेटच्या एक्झामला तुम्ही चेक करू शकता. भाऊ पॅटर्नच्या बाहेरचा पॅटर्नच नाही. ज्यांनी फक्त माझे 8 ते 10 लेक्चर ते आज स्टेटची परीक्षेमध्ये 150+ मार्क आहेत. युट्यूबचे 10 लेक्चर 150+ मार्क आहेत. हे असंभव असणारी घटना आहे, कारण मी स्वतः या परीक्षा दिलेल्या आहेत आणि मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. टेट नाही दिली, TCS IBPS पोलीस भरती सोडून काय असणार बाकी सगळ्या एक्झाम दिलेल्या आहेत बघा. तर तुम्हाला जर समजा मार्क पाहिजे असतील तर पहिले आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आवडलं तर मित्रांना शेअर करा आणि जर आणखी इच्छा असेल तर कमेंट करायला विसरू नका की सर हा टॉपिक घ्या म्हणून. तुमचं कमेंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. लेक्चर कसं आहे त्याची कमेंट करायची आहे आणि दुसरं उद्या कोणतं लेक्चर बघायचं आहे त्याची कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो थोडंसं ऍडजस्टमेंट चालू आहे बघा. सेटअप बदललेला आहे, लाईटचा इश्यू आहे, आवाजाचा इश्यू आहे आणि त्यानंतर बाकी सगळ्यासोबत काय असणार सर्वात महत्त्वाचं फॅनचा इश्यू आहे. त्यामुळे मला भरपूर गरमी होत आहे, पण लवकरच काय असणार हे सेटअप पूर्ण तयार करूया आणि तुमच्या सेवेमध्ये हजर होऊया. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.